नमस्कार मंडळी, अस्सल संगमेश्वरी या मराठी कोकणी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, आता मी आज आलो आहे, मी माझ्या मामाच्या गावात आलो आहे। एक सुंदर माझं मामाचं गाव आहे। मी आज त्या व्हिडिओमधून आपल्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सर्वांना माझ्या मामाचं गाव आज हे तुम्हाला दाखवणार आहे। माझं मामाचं गाव हे मेन म्हणजे देवरुखपासून एक कमीत कमी नाही म्हटलं 10 ते 12 किलोमीटरच्या आसपास हे गाव आहे। आणि त्या गावापासून आमची जी मामाचे घर आहे, जी वाडी आहे, तर ती संपूर्ण जंगलात आहे। म्हणजे तिथून त्या जंगलामध्ये ती एकटीच अशी वाडी आहे। एक सुंदर भाग आहे तिथला दाखवण्यासारखा। मला बरेच दिवस वाटत होतं की आपण याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ करू, आमचं मामाचं गावसुद्धा दाखवू। मित्रांनो, माझं मामाचं गाव हे सायले असं आहे। ह्या सायले गावामध्ये जी माझ्या मामाचं घर आहे त्या वाडीचं नाव सायले गवळवाडी असं आहे। गावाच्या एकंदरीत भरपूर लांब अशी ही एक वाडी आहे। जेमतेम नाही म्हटलं तर एक छोटीशीच वाडी आहे, ज्याच्यामध्ये एक 13 ते 14 घरं आहेत फक्त। 13 ते 14 घरं आहेत फक्त। आणि त्या घरांमध्ये आता सध्या कसं आहे की कोकणी माणूस म्हटला की पहिलं त्याला कामधंद्यासाठी नोकरी ही हवी, त्यासाठी कामधंद्यासाठी मुंबईला जावं लागतं। तर ते बाकी सर्व मुंबईला असतात। या वाडीमध्ये कमीत कमी आताच्या ज्या कंडिशनला जे फक्त नाही म्हटलं तरी 10 ते 12 लोक फक्त असतात। आणि जे बाकी सर्वजण असतात ते शिमग्याला म्हणजे होळीला आणि गणपतीला या टायमिंगमध्ये येतात, किंवा मध्येच एखादं काय काम असेल तर येतात। आज मी माझ्या मामाकडे येण्याचं कारण म्हणजे आज माझा मामा मुंबईमधून आला आहे, त्याला घेऊन आलो होतो। येता येता आपल्याला व्हिडिओ करायला नाही भेटली, म्हटलं की आपण आता इथे आहोत तर आपण इथले एक व्हिडिओ करू की दाखवू की आमचं मामाचं गाव कसं आहे। मामाचं गाव म्हटलं की एक अलग आनंद असतो इकडे येण्यात, आणि मला तर इथे येऊन एकदम शांत असं हे माझं मामाचं गाव आहे। मित्रांनो, थोड्या वेळात मी तुम्हाला सर्व दाखवतो की आमचं मामाचं गाव किंवा घर कसं आहे, तिथली माणसं कशी आहेत। मित्रांनो, आज आपल्या ज्या चॅनलचं नाव आहे अस्सल संगमेश्वरी, आज हे जी भाषा आहे, ही जी भाषा तुम्हाला जर खरोखर अनुभवायची असेल, आजला माझीसुद्धा थोड्या प्रमाणात म्हणता येईल की माझी भाषा तशी आहे म्हणून मी तसाच बोलतो। पण आधी इकडची जर तुम्ही माणसं बघितलात किंवा यांचं जर बोलणं बघितलात तर अस्सल संगमेश्वरी भाषा काय, संगमेश्वरी भाषेमधले जे चढ उतार आहेत, त्याची ज्या गोडवा आहे, त्याच्यामधला जे एक आनंद आहे, जे ऐकताना आपल्याला जो एकदम एक वेगळंच वाटतं, एकदम जबरदस्त वाटतं, अशी ही संगमेश्वरी भाषा आहे। ज्याच्या आजला अख्ख्या महाराष्ट्राला ह्या कोकणी भाषेचा, आपल्या संगमेश्वरी भाषेचा आज गोडवा वाटतो। अशी ही भाषा मूलतः इथल्या भागामध्ये जी रुजलेली आहे, आज अशी बोलणारी माणसं इथं आहेत। जर आपल्याला वेळ भेटला तर ते संभाषणसुद्धा मी तुम्हाला ऐकवेन की ती माणसं कशी बोलतात, काय बोलतात, किंवा आपल्या रोजच्या जीवनातली भाषा आहे। एकदम साधी माणसं जर म्हणायचं झालं तर ही अशी आपल्या इकडची संगमेश्वरी भाषा या गावामध्ये, या वाडीमध्ये आहे। मेन म्हणजे तुम्हाला जर संगमेश्वरी भाषेबद्दल सांगायचं झालं तर भरपूर आहे। तुम्हाला संगमेश्वरी भाषा जर अस्सल बघायची असेल तर ती तुम्ही संगमेश्वर पट्टा, माबळे किंवा मुचरी ह्या जर का भागात तुम्ही गेलात, किंवा सायलेमध्ये सुद्धा जरी आलात, तरी ही पूर्ण अस्सल संगमेश्वरी जी भाषा आहे तर ती इथे आढळते। मी तुम्हाला थोड्या वेळात सुद्धा त्याचा एक डेमो दाखवेनच की कशा पद्धतीने इथं बोलली जाते। तर चला मग मित्रांनो, आता जास्त वेळ न घेता मी माझं मामाचं गाव व तिथला वाडीतला जो काही व्ह्यू आहेत, एकदम जबरदस्त व्ह्यू आहेत, तिथे जर तुम्ही एकदा जर का आलात ना तर परत यावंसं असं वाटेल, असे व्ह्यू आहेत। मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवतो। चला तर मग।
आता एक आजोबांनी हाक मारला तिथे, म्हणजे एक म्हातारे आजोबा आहे, तर त्यांनी हाक मारला. थोडंसं काम होतं, एक त्यांची बल्बची वायर उंदरान चावला नव्हती, तर त्याच्यामुळे ती त्यांनी बोलवलं आणि त्यांना ते करता येत नाही. म्हणून कसं आहे माहिती आहे मित्रांनो, की जरी एखादे आपण इथले बरेचसे लोक, गावातले लोक मुंबईला वगैरे जातो, म्हातारे आई वडील घरी असतात, काही कामं अशी असतात की त्यांना ते स्वतः करू शकत नाही. मग ते कोण जेव्हा येईल, जेव्हा कोण इकडे वरती येईल तेव्हा ते त्यांना सांगतात. मित्रांनो इथल्या रोडची जी परिस्थिती आहे एकदम बेकार परिस्थिती आहे. कारण का गावापासून हा भरपूर वरती वाडी आहे. जर चालत यायचं म्हटलं तर कमीत कमी नाही म्हटलं तुम्हाला एक तासभर तरी लागेल चालत यायचं म्हटलं तर. आणि जर बाईकनी जर काही यायचं असेल तर खरोखर ज्याला व्यवस्थित ड्रायव्हिंग करता येते त्यानेच गाडी घ्यावी. कारण का रस्ता भरपूर चढ आहे येण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जी खडी वगैरे आहे ती संपूर्ण वर आली आहे, त्याच्यामुळे पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. मित्रांनो आता मी ज्या ठिकाणी आहे, आता एक असं तुम्हाला ठिकाण दाखवतो. कोकणामध्ये पाऊस पडला की ती बरीच अशी ठिकाणं आहेत, लोकांना धबधबे आवडतात, भरपूर पाणी वगैरे येतं. पण इथे धबधबा असा नाही, एक पाण्याचा असा एक झरा बोलतात की ज्याच्यामधून पावसाळ्याचं पाणी असतं, त्याच्यामध्ये लोक आधीच्या टायमिंगमध्ये इथे कपडे वगैरे सुद्धा धुवायचे. हा माझ्या मागे तुम्हाला दिसतोय. आता सध्या थोडं पाणी कमी आहे त्याला. याला इकडच्या भाषेत इथल्या ह्या जागेला डुऱ्या म्हणतात. डुऱ्यामध्ये पाणी असेल तर इथं कपडे धुवायला येतात. गणपतीतून खास करून इथे गवर जी नेली जाते, आता आमच्या इकडे गवर नदीवरून नेतात, ह्या गावामध्ये गवर वाडीमध्ये जर का गवर आणायचे तर इथून या डुऱ्यावरून नेली जाते. इथे पाणी वगैरे एकदम स्वच्छ असतं, एकदम स्वच्छ पिण्यायोग्यसुद्धा पाणी असतं. बऱ्याच आधीच्या टायमिंगमध्ये ह्या डुऱ्याचा पावसाळ्यातून सुद्धा किंवा बाकी टायमिंगला पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वापर व्हायचा. पिण्याच्या पाण्यासाठी हा एकदम ही वाडी जी आहे की संपूर्ण डोंगरात आहे आणि इथूनच एक देवपाणी म्हणून आहे. आपण आता तिथे जाऊ शकत नाही, देवपाणी एकदम खाली आहे. इथून जर का चालायला गेलं तर कमसे कम अर्धा तास लागेल. अर्धा तासामध्ये आपण तिथं पोचू. पण आता तिथं पोचण्याची ती जी वाट आहे तर ती पूर्ण अशी जंगल झालं आहे, तिथं जाता येत नाही. त्या देवपाण्याच्या मधून आज संपूर्ण गावाला, या वरच्या या डोंगराच्या भागामधून गावाला अखंड त्या देवपाण्यातून पाणी पुरवठा होतो. पिण्याच्या पाण्याचा इथून पुरवठा होतो. मित्रांनो आता पुढचा जे आता आपण माझ्या मामाच्या घराच्या इकडे जाणार आहोत. त्यांच्या घरचा व्ह्यू किंवा घराच्या बाहेरचा व्ह्यू कसा आहे तो मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. कुणीकडे गेलेले? होय काय? हां 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 गोपी आजी पण गेली होती ना. अच्छा अच्छा, बरे आहेत ना? बरे आहेत ना? होय नाही इकडेच जरा आलो होतो,